नमस्कार मित्रांनो, आपण चौथीच्या भूगोलमधला 5वा पाठ बघत आहोत. महाराष्ट्र प्राकृतिक. MPSCच्या सिलेबसमध्ये महाराष्ट्र प्राकृतिक दिला आहे आणि अतिशय महत्त्वाचा आहे हा टॉपिक आणि यावर खूप खूप प्रश्न विचारले आहे आणि स्टेट बोर्डमधून डायरेक्ट प्रश्न विचारले आहे. म्हणून आपल्यासाठी हे पुस्तक खूप महत्त्वाचं ठरते हा पाठ विशेषतः. तर बघूया महाराष्ट्र प्राकृतिक. जमिनीचा उंच सकलपणा, प्रदेशाचा उतार व त्याची दिशा आणि उंची यांच्या आधारे एखाद्या प्रदेशाची प्राकृतिक रचना समजते. हे माहीतच हवं आपल्याला. प्राकृतिक रचना कशाहून समजते, कारण आपल्यावर याच्यावर प्रश्न विचारले आहे. म्हणून प्राकृतिक रचनेनुसार महाराष्ट्राचे किनारपट्टीचा प्रदेश, पर्वतीय प्रदेश, पठारी प्रदेश असे 3 प्रमुख विभाग पडतात. आपल्याला माहिती हवं प्राकृतिक रचनेनुसार महाराष्ट्राचे कोणते प्रमुख विभाग पडतात. तर कोणते पडतात? किनारपट्टीचा प्रदेश, पर्वतीय प्रदेश आणि पठारी प्रदेश हे 3 प्रमुख विभाग पडतात. समोर बघूया. राज्याचा बहुतांश भूभाग बेसॉल्ट या अग्नीज खडकांनी बनलेला आहे. वाचताना आपल्याला खूप काही माहिती असलं पाहिजे. आपल्याला यात बहुतांश हा कीवर्ड आहे. आपल्याला बेसॉल्ट या अग्नीज खडकाबद्दल माहिती झालं. अग्नीज खडक आहे बेसॉल्ट आणि ही लाईन खूप महत्त्वाची बनते. लक्षातच ठेवा, राज्याचा बहुतांश भूभाग बेसॉल्ट या अग्नीज खडकांनी बनलेला आहे. खडकांबद्दल मागच्या पाठामध्ये माहिती घेतली होती. 3 प्रकार पडते खडकांचे. कोणते? अग्नीज, स्तरित आणि रूपांतरित. लक्षातच ठेवा. किनारपट्टीचा प्रदेश बघूया आपण. राज्याच्या पश्चिमेकडील अरबी समुद्र व सह्याद्री पर्वत यांच्या दरम्यान उत्तर दक्षिण दिशेत पसरलेला किनारपट्टीचा प्रदेश आहे. या चिंचोळ्या भागास कोकण म्हणतात. आपल्याला कोकण हे माहिती झालं. कोकण कशाला म्हणतात? राज्याच्या पश्चिमेकडील अरबी समुद्र व सह्याद्री पर्वत यांच्या दरम्यान उत्तर दक्षिण दिशेत पसरलेल्या किनारपट्टीचा प्रदेश आहे. या चिंचोळ्या भागास कोकण म्हणतात. सिंपल भाषेमध्ये अरबी समुद्र आणि सह्याद्री पर्वताच्या मधातल्या भागाला आपण कोकण म्हणतो, किनारपट्टीला. सह्याद्रीपासून थेट समुद्रकिनाऱ्यापर्यंत अनेक डोंगररांगा गेल्या आहे. त्यामुळे हा सलग मैदानी भाग नाही. सलग म्हणजे पूर्ण जॉईंट मैदानी भाग नाही. का नाही आहे? कारण समुद्रकिनाऱ्यापासून अनेक डोंगररांगा गेल्या आहे. समोर बघूया. डोंगरांमुळे महाराष्ट्राचा सागरी किनारा बऱ्याच अंशी खडकाळ व दंतूर आहे. हे खूप महत्त्वाचं आहे, लक्षातच घ्या. हा शब्द स्पेशली आपल्यासाठी नवीन आहे. डोंगरांमुळे महाराष्ट्राचा सागरी किनारा बऱ्याच अंशी खडकाळ व दंतूर आहे. दंतूर म्हणजे काय? कंगव्यासारखा आकार. सह्याद्री पर्वत आहे समजा आणि इथून नद्यांचा उगम झाला आहे, तर असा आकार बनला आहे, याला दंतूर म्हटलं गेलं आहे. तर यात कंगव्यासारखा आकार बनतो, याला दंतूर म्हटलं आहे. लक्षात ठेवा. कोकण किनाऱ्यावर अनेक पुळणांची व खाड्यांची निर्मिती झाली आहे. हे खूप महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवा. कारण प्रत्येक किनाऱ्यावर खाड्यांची निर्मिती होत नाही. या प्रदेशाची उंची पूर्वेकडून पश्चिमेकडे कमी होते. कोकण प्रदेशाची रुंदी उत्तरेकडे जास्त आहे. हे महत्त्वाचं आहे. पर्वतीय प्रदेश बघूया. सह्याद्री पर्वत बघायचा आहे आपल्याला. सह्याद्री पर्वतास पश्चिम घाट असेही म्हणतात. हे महत्त्वाचं आहे, लक्षात घ्या. सह्याद्री पर्वतास पश्चिम घाट असेही म्हणतात. महाराष्ट्राच्या किनाऱ्यास समांतर असलेल्या सह्याद्री पर्वताची सरासरी उंची सुमारे 900 मीटर आहे. बघा, हे महत्त्वाचं आहे आणि आपल्याला एक समांतर समजलं पाहिजे हा शब्दाचा अर्थ आणि सरासरी. बघा, समांतर म्हणजे काय? महाराष्ट्राचा हा समुद्रकिनारा आहे आणि याच्याच जवळ असा सह्याद्री पर्वत आहे, म्हणून याला समांतर म्हणते. आकृती लक्षात घ्या. समोर बघूया. हे 900 मीटर लक्षात ठेवा. महाराष्ट्राच्या किनाऱ्यात समांतर असलेल्या सह्याद्री पर्वताची सरासरी उंची सुमारे 900 मीटर आहे. सर्वसाधारणतः ही उंची उत्तरेकडे कमी होत जाते. हे महत्त्वाचं आहे. हा पर्वत उत्तर दक्षिण पसरलेला आहे. या पर्वताचा पश्चिमेकडील उतार तीव्र असून पूर्वेकडील उतार त्या मानाने मंद आहे. ही माहिती विचारली गेली आहे, म्हणून मी अंडरलाईन केली. या पर्वत रांगेत अनेक उंच शिखरे आहेत. त्यातील कळसुबाई हे महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर आहे. हे माहीतच हवं तुम्हाला. कळसुबाई हे महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर आहे. त्यांची उंची 1646 मीटर आहे. कोकणातील व पठारावरील प्रमुख नद्यांचा उगम सह्याद्री पर्वतातच झालेला आहे. कोकण व पठार यांच्या दरम्यान प्रवास करताना सह्याद्री पर्वत ओलांडावा लागतो. यासाठी पर्वतातून वळणावळणांचे रस्ते तयार केलेले आहेत. त्यांना घाट रस्ते असे म्हणतात.
हे माहिती हवं तुम्हाला. घाट रस्ते म्हणजे काय? कोकण व पठार यांच्या दरम्यान प्रवास करताना सह्याद्री पर्वत ओलांडावा लागतो. यासाठी पर्वतातून वळणावळणांचे रस्ते तयार केलेले आहे. त्यांना घाट रस्ते असे म्हणतात. घाट रस्त्यांवर जोड्या लावा हे प्रश्न विचारले गेले आहे. म्हणून लक्षात घ्या, आपण सातपुडा पर्वत बघत आहोत. महाराष्ट्राच्या उत्तर भागात सातपुडा पर्वतरांग आहे. हे खूप महत्त्वाचं आहे, लक्षात घ्या. तिचा पश्चिमेकडील भाग नंदुरबार जिल्ह्यात येतो. हे पण महत्त्वाचं आहे. यात तोरणमाळ पठार व अस्तंबा डोंगर हे जास्त उंचीचे भाग आहे. यापैकी अस्तंबा हे सर्वात उंच शिखर आहे. त्याची उंची 13 ते 25 मीटर आहे. या पर्वताच्या मध्यभागी रावेर बऱ्हाणपूर दरम्यान खिंड आहे. या पर्वताच्या मध्यभागी रावेर बऱ्हाणपूर दरम्यान खिंड आहे. तिला बऱ्हाणपूर खिंड असे म्हणतात. या पर्वताच्या पूर्वेकडे गाविलगड डोंगररांग असून ती अमरावती अकोला जिल्ह्यात पसरली आहे. हे खूप महत्त्वाचं आहे. एवढीही माहिती पेपरमध्ये विचारली गेलेली आहे, म्हणून खूप महत्त्वाचं बनते. लक्षातच ठेवा, नोट डाऊन करून घ्या. आपण प्राकृतिक रचनेनुसार महाराष्ट्राचे 3 प्रमुख भाग बघितले होते. किनारपट्टीचा प्रदेश बघितला, पर्वतीय बघितला. आता पठारी भाग बघूया. आपण महाराष्ट्र पठार बघूया. पठारी प्रदेशामध्ये सह्याद्री पर्वताच्या पूर्वेकडील प्रदेश हा दख्खनच्या पठाराचा भाग असून त्याला महाराष्ट्र पठार असे म्हणतात. हे खूप महत्त्वाचे आहे. महाराष्ट्र पठार कशाला म्हणतात? सह्याद्री पर्वताच्या पूर्वेकडील प्रदेश हा दख्खनच्या पठाराचा भाग असून त्याला महाराष्ट्र पठार असेही म्हणतात. या पठाराची सर्वसाधारण उंची 600 मीटर आहे. इथे बघा, हे शब्द विसरू नका. सर्वसाधारण उंची 600 मीटर आहे. या पठारावर डोंगररांगा आणि नद्यांची खोरी आहे. सह्याद्री पर्वतातून निघालेल्या सातमाळा, अजिंठा, हरिश्चंद्र, बालाघाट व महादेव डोंगर रांगांचा समावेश या पाठात होतो. या रांगांमुळे अनुक्रमे गोदावरी, भीमा व कृष्णा या नद्यांची खोरी वेगळी झालेली आहे. सातपुडा पर्वत आणि सातमाळा, अजिंठा डोंगर रांगांच्या दरम्यान तापी नदीचे खोरे आहे. हे खूप महत्त्वाचं आहे, लक्षातच ठेवा. आपण एका आकृतीने हे समजून घेऊया. महाराष्ट्र पठाराचा पूर्व भाग सकल आहे. हे लक्षातच घ्या. महाराष्ट्र पठाराचा पूर्व भाग सकल आहे. वर्धा जिल्ह्याचा पूर्वेकडील हा भाग सखल मैदानी प्रदेश असून त्याची सरासरी उंची 300 मीटर आहे. महाराष्ट्र पठाराचा सर्वसाधारण उतार पश्चिमेकडून पूर्वेकडे आहे. महाराष्ट्रातील नद्यांबद्दल आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया. आजची माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. थँक्यू.